नमस्कार, समृद्ध कला क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आजपासून आपण पोर्ट्रेट आणि ऑब्जेक्ट रांगोळी कशी काढावी त्याचे काही स्टेप्स पाहणार आहोत आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या टिप्स मी देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया। पोर्ट्रेट रांगोळी काढण्यासाठी आपण नेहमी वापरतो ती रांगोळी घेऊन गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायची। रांगोळी अशी चिमटीत पकडून अंगठा पुढे सरकवत जाऊन सोडायची। हे पहा, असं थोडी वरून सोडायची रांगोळी, त्यामुळे ती मिक्स होते। असा रांगोळी टाकण्याचा सराव करणं आवश्यक आहे। जमिनीपासून थोडं वरून रांगोळी सोडायची ही। त्यानंतर रंग घ्यायचा, रंग सुद्धा गाळणीने गाळून घ्यायचा। शेड बनवताना पांढरी रांगोळी जास्त घ्यायची आणि रंग थोडं टाकत जाऊन लाईट टू डार्क अशा शेड बनवायच्या। हे पहा, आधी मी पांढऱ्या रांगोळीमध्ये थोडा रंग टाकून लाईट शेड बनवलेली आहे आणि ती आता टाकत आहे। अंगठा सरकवत जाऊन पसरवून टाकायची रांगोळी ही। आता थोडे रंग टाकत जाऊन डार्क शेड बनवायचे। अशा प्रकारे हा विविध शेड एका रंगाच्याच आपण बनवू शकतो। अशा प्रकारे हे डार्क टू लाईट शेड बनवत जायचं। असा सराव करणं आवश्यक आहे। बघा, आता सगळ्यात डार्क कलर जो आहे तो टाकायचा। आणि याच्यापेक्षा जर डार्क करायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडा ब्लॅक म्हणजे काळा रंग टाकून डार्क शेड सुद्धा आपण तयार करू शकतो। पुढील भागात पोर्ट्रेट रांगोळीसाठी कोणते रंग वापरतात ते पाहू। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।